जयूस किचनमध्ये आपले सर्वांचेच खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, मी आज खिचडी बनवली आहे. खिचडीसोबत तोंडी लावायला काहीतरी बनवायचं म्हणून मग मी ते मस्त अशा शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवल्या आहेत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट आवडत असल्यास तुम्ही मिरची जास्त घेऊ शकता किंवा जी तिखट मिरची येते ते सुद्धा घेऊ शकता. आलं घेतलंय, लसूण घेतलंय, एक कांदा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता मी इथे कांदा रफली चॉप करून घेत आहे. कांदा आपल्याला फार बारीक कट करायचा नाही आहे. मोठ्या-मोठ्या पीसेसमध्येच कट करून घ्यायचा आहे. बघा, मी आता तुम्हाला इथे कांदा दाखवत आहे. अगदी रफली चॉप करायचा आहे. तुम्ही अगदी 4 फोडी जरी केल्या तरी चालतील. कारण आपल्याला कांदा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला जास्त बारीक कट करण्याची आवश्यकता अजिबात नाही. इथे मी ते आलं आणि लसूण वेगवेगळं असं बारीक करून घेणार आहे. एकत्र केलं तरी चालेल. आता आलं आणि लसूण बारीक झालेलं आहे. आता हा जो कांदा आपण कट केलेला आहे, हा कांदा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. सोबतीला आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्यासुद्धा आपण असे तुकडे करून टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे मिरची पटकन बारीक होते. कोथिंबीरसुद्धा आपण सोबतच टाकून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता. मिक्सरला लावून आता आपण बारीक करून घेतलेलं आहे. बघा, फार जाड किंवा फार बारीक पण नाही, एकदम अशी पेस्ट केलेली नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल फार लागत नाही, 2 पळ्या तेल भरपूर होतं. आणि इथे मी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, निवडून ठेवलेल्या आहेत. आणि आता मी सुरुवात करत आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तेल तापलेलं आहे का चेक केलं. आता यामध्ये हिंग घालून घेऊ. नंतर आपण जे आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे, ते आलं लसूण टाकून घ्यायचं आहे. 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे, कांदा, मिरची, ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊ आणि मंद आचेवर आपल्याला एक 3-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मंद आच असल्यामुळे थोडा वेळ लागतो. आपण जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आपली मिरची करपते, कांदा लसूणसुद्धा करपतो. आपल्याला मसाला करपू द्यायचा नाही आहे, तर तो असा सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे. तुम्ही अजूनही माझ्या व्हिडिओला जर लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. जिरे पावडर ही जिरे भाजून त्याची पावडर केलेली आहे. 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. आणि आता आपण मिक्स करून घेऊ. सोबतीला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळदमुळे कलर खूप छान येतो. आता हे मसाला बघा असा मी परतून घेत आहे. परत आपल्याला 2 ते 3 मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला कढईपासून सुटू लागला की मग आपल्याला यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. मसाला असा छान शिजलेला आहे. मस्त मऊ मसाला झालेला आहे. बघा, त्याने आता कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि त्याला जो चिकटलेला मसाला असतो तो मसाला असा पाणी टाकून काढून घ्यायचा आणि तो पण ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये शेंगा टाकून घेऊ आणि मसाल्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपण इथे मीठ घालून घेणार आहोत. मी 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. परत आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला छान एकजीव झालेला आहे. आता यामध्ये शेंगा बुडतील इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. वरून झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये-मध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी ते झाकण ठेवत आहे. झाकण उघडून बघा, शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत. खाली जी ग्रेव्ही शिल्लक असते ती तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. मस्त अशा चवदार आपल्या शेवग्याच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. तुम्ही शेंगा या तोंडी लावायला करू शकता.
मस्त शिजलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलंय तिथे प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.